अ, संध्याकाळी 5:30 वाजता अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीची सांगता झालेली आहे. छोटे मोठे प्रकार वगळता सर्व मतदान जे आहे ते शांततेत पार पडलेलं आहे. अ, काल रात्री 2 वाजता या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान जवळपास 200च्या आसपास बाहेरून लोक आल्याची माहिती एफ.एस.टी पथक आणि पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती. त्याची आपण खातरजमा केलेली आहे. खातरजमा करून कुठलेही कारण न देता येथे उपस्थित राहिल्या प्रकरणी गैरकायदेची मंडळी आणि लोकप्रतिनिधित्व कायदा या अंतर्गत इथे गुन्हा दाखल झालेला आहे. संबंधित जे एकंदरीत बाहेरून आलेल्या व्यक्ती होत्या त्या 174 असल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तर शासकीय अधिकाऱ्याच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तसेच विना परवाना गैरकायदेशीर जमवल्या प्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. संबंधित प्रकरणी सर्व जे आरोपी होते त्यांना नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आलेलं आहे. तपास चालू आहे. येणाऱ्या कालावधीत आम्ही याविषयी विस्तृत खुलासा करू. नक्की काय कारणासाठी यांना आणलं होतं आणि त्याची नक्की मोडस ऑपरेंडी काय होती यासाठी आमचा तपास सुरू आहे. नुकताच गुन्हा दाखल झालेला आहे. आमचे तपास अधिकारी तपास करून याविषयी अधिक विस्तृत खुलासा करतील. शिवसेनेच्या त्या ज्या सभागृहात होते त्यांच्यावरती ते मॅरेज हॉलचे जे ओनर आहेत त्यांच्यावरतीही आपण कारवाई केलेली आहे. नाव काय सर? कृष्णा मॅरेज हॉलचे मालक जे आहेत कृष्णा रसाळ म्हणून आहेत. तर भिवंडीमधील एका राजकीय नेत्याचं देखील नाव येतं याच्यामध्ये की त्याच्या मदतीने या सगळ्या महिला अंबरनाथ शहरात आल्या होत्या. काय तपासामध्ये समोर आलंय? चौकशी सुरू आहे त्याबद्दल सध्या आम्हाला भाष्य करता येणार.